ठाण्यामधल्या बागळे इस्टेट परिसरामध्ये जुनी इमारत ही कोसळलेली आहे। ठाण्यामधल्या बागळे इस्टेट परिसरामधील इमारत अधिक 3 मजली 50 ते 60 वर्ष जुने बांधकाम, तिसऱ्या मजल्याच्या जिन्याचा गॅलरीचा काही भाग हा मध्यरात्री कोसळलेला आहे। कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गणेश, ऋषाली, आपण सध्या वागळे इस्टेट परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी मध्यरात्री 3 मजली जी इमारत आहे नंददीप, या ठिकाणचा काही भाग जो आहे पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात वरचा भाग कोसळल्यामुळे पूर्णतः या ठिकाणची इमारतीतील कुटुंबियांना बाजूच्या परिसरात हलवण्यात आलेलं आहे। 17 कुटुंब या ठिकाणी राहतात। पाहिलं तर या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरचा जो भाग कोसळला त्याच्यामुळे खाली 3 चाकी ज्या दुचाकी वाहन आहेत त्या तीन वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही। मध्यरात्री हा भाग कोसळल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं। सध्या तरी या ठिकाणचा परिसर जो आहे तो महापालिकेने पूर्णतः सील करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचे जे त्यांचे वस्तू सामान असतील सध्या तरी त्यांच्या घरातच लॉकमध्ये पडले आहेत। मात्र सुखरूप कुटुंबियांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। या ठिकाणची पूर्ण आता इमारत जी आहे ते पूर्णतः सील करण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणची काही रहिवासी आहेत त्यांना आता सुरक्षेचे उपाययोजना कुठं राहायची सोय आता कशा प्रकारे चांगली सोय करणार का महापालिका हे पाहणं गरजेचं राहणार आहे। या ठिकाणी काही रहिवासी आहेत, काय सांगाल मध्यरात्री या ठिकाणी इमारतीचा भाग कोसळल्यामुळे सध्या तरी लोकांना बाहेर काढण्यात यश मिळालं आहे, कसं बघता? जुनी इमारत आहे। सध्या कसं आहे ना, सध्या इकडे जे रहिवासी आहेत आपले त्या लोकांना सुखरूप आपण बाहेर काढलंय। सामान वगैरे सध्या आता सगळं त्यांचं घरामध्येच आहे, पण सर्वात मोठी गोष्ट ही आहे की जीवहानी कोणाची झाली नाहीये सध्या। आणि सध्या सगळ्या रहिवासींना आपण टेम्पररी एक सुविधा ठेवली आहे, तिकडे आपण त्यांना शिफ्ट केलं आहे। आणि मध्यरात्री हे 2:34 हा इमारतीचा भाग पडला आहे। आता तुम्ही हे पण पाहू शकतात की इमारती पूर्ण या बाजूने शिफ्ट झालेली आहे त्या बाजूला, म्हणून हा आपण नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।